वंदे मातरम. नमस्कार देशबांधवांनो, मी राजन वडके. तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची. बांधवांनो, आज आपण अशा एका तरुण क्रांतिकारकाच्या धाडसी कार्याची माहिती घेणार आहोत की ज्यानं वयाच्या केवळ 18व्या वर्षी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. या महान क्रांतिकारकाचं नाव आहे खुदीराम बोस. पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी या गावातील एका कायस्थ परिवारात खुदीराम याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचं नाव बाबू त्रैलोक्यनाथ तर आईचं नाव लक्ष्मीप्रिया देवी असं होतं. आपला देश पारतंत्र्यात असून देशबांधवांवर इंग्रजांकडून होत असलेले अत्याचार खुदीराम लहानपणापासूनच पाहत होता. त्यामुळं देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे असं त्याला बालपणापासूनच वाटत होतं. देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा निर्धार केलेल्या खुदीराम यानं 9वीत असतानाच शिक्षण सोडून दिलं आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली. शाळा सोडल्यावर वयाच्या केवळ 15व्या वर्षी खुदीराम रिव्होल्युशनरी पार्टीचा सदस्य झाला. भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी असंख्य लोकांना वंदे मातरमची पत्रकं वाटण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. तत्कालीन व्हॉइसरॉय कर्झन वायली यानं जुलै 1905 मध्ये बंगालला भारतापासून वेगळं करण्याची घोषणा केली. या फाळणीला भारतीय नागरिकांनी तीव्र विरोध केला. फाळणीच्या विरोधासाठी सुरू झालेल्या वंगभंग चळवळीत त्यानं हिरिरीनं भाग घेतला. फाळणीमुळं संतप्त झालेले देशभक्त तरुण आणि क्रांतिकारी संघटनांच्या सदस्यांनी ब्रिटिश अधिकारी आणि पोलीस ठाण्यांना लक्ष्य केलं. कलकत्त्याचा तत्कालीन मॅजिस्ट्रेट डग्लस किंग्सफोर्ड याला वंगभंग चळवळीत भाग घेणाऱ्यांचा खूप राग होता. त्यामुळं इंग्रजांच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या अनेक भारतीयांना किंग्सफोर्ड यानं कठोर शिक्षा ठोठावल्या. त्याच्या अशा निर्णयांमुळं लोकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. किंग्सफोर्ड याला संपवलं पाहिजे असं लोकांना वाटू लागलं. त्यामुळं त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी इंग्रज सरकारनं मुझफ्फरपूर येथं त्याची बदली केली. खुदीराम हा युगांतर या गुप्त क्रांतिकारी संघटनेत कार्यरत झाला होता. त्याचवेळी त्यानं बॉम्ब तयार करण्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं. फेब्रुवारी 1906 मध्ये मिदनापूर येथे एक औद्योगिक आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी अन्य प्रांतातील शेकडो लोक येऊ लागले. त्यावेळी क्रांतिकारक सत्येंद्रनाथ बोस यांनी लिहिलेल्या सोनार बांगला नावाच्या जहाल पत्रकाच्या प्रती खुदीराम न घाबरता वाटत होता. त्यावेळी एका पोलिसानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या तोंडावर ठोसा मारून राहिलेल्या पत्रकांसह खुदीराम यानं पळ काढला. मात्र नंतर त्याला ताब्यात घेऊन इंग्रज सरकारनं त्याच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला. परंतु कोणीही साक्षीदार न मिळाल्यानं त्याला निर्दोष सोडून देण्यात आलं. खुदीराम सशस्त्र क्रांतिकार्यात अग्रस्थानी होता. 6 डिसेंबर 1907 या दिवशी बंगालचा गव्हर्नर एका विशेष रेल्वे गाडीनं प्रवास करणार होता. ही रेल्वे नारायणगड रेल्वे स्टेशनवर आल्यावर खुदीराम यानं गाडीवर बॉम्ब हल्ला केला. परंतु गव्हर्नर वाचला. त्यानंतर 1908 मध्ये त्यानं इंग्रज अधिकारी वॉटसन आणि पॅम्फलेट फुलर यांच्यावरही बॉम्ब हल्ला केला. खुदीराम याच्या या धाडसी कारवायांनी इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. युगांतरच्या एका गुप्त बैठकीत किंग्सफोर्ड याला ठार करण्याचा निर्धार करण्यात आला. किशोरवयीन खुदीराम आणि प्रफुल्लकुमार चाकी या दोघांवर ही कामगिरी सोपवण्यात आली. या कामासाठी खुदीराम याच्याकडे एक बॉम्ब आणि एक पिस्तूल देण्यात आलं. प्रफुल्लकुमार याच्याकडेही पिस्तूल देण्यात आलं. ठरल्यानुसार 8 एप्रिल या दिवशी दोघेही आपल्या कामगिरीवर निघाले. मुझफ्फरपूर येथे दाखल झाले. मुझफ्फरपूर येथील मोतीझील परिसरातील
एका धर्मशाळेत त्यांनी मुक्काम ठोकला. तिथं गेल्यानंतर त्यांनी किंग्सफोर्ड याचा बंगला आणि त्याच्या दिनचर्येचा बारकाईनं अभ्यास सुरू केला. त्याची बग्गी, घोडे यांचीही पाहणी केली. दरम्यान किंग्सफोर्डवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचं गुप्तहेरांकडून पोलिसांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळं किंग्सफोर्ड याला सावध करण्यात आलं होतं. त्याची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. किंग्सफोर्ड हा रोज सायंकाळी आपल्या पत्नीसमेत स्टेशन रोड येथील क्लबमध्ये जात असल्याचं खुदिराम आणि चाकी यांनी पाहून ठेवलं होतं. मुझफ्फरपूरच्या या क्लबमध्ये इंग्रज तसंच इंग्रजांच्या सेवेतील बडे भारतीय अधिकारी खेळायला आणि पार्टीसाठी असत. या क्लबमधून घरी परतताना किंग्सफोर्ड याच्यावर हल्ला करून त्याला यमसदनी पाठवण्याची योजना दोघांनी आखली आणि तो दिवस उजाडला. 30 एप्रिल 1908 या दिवशी किंग्सफोर्ड याच्या बंगल्याबाहेर खुदिराम आणि चाकी घुटमळत होते. त्यावेळी तेथे असलेल्या पोलिसांनी दोघांना हटकलं, परंतु दोघांनी त्याच्याशी बोलून वेळ मारून नेली. सायंकाळी किंग्सफोर्ड आपल्या पत्नीसह त्याच्या बग्गीतून स्टेशन रोड येथील क्लबमध्ये गेला. किंग्सफोर्ड हा बॅरिस्टर प्रिंगल केनेडीची पत्नी आणि तिच्या मुलीसह ब्रिज खेळत होता. खेळ संपल्यानंतर रात्री 8:30च्या सुमारास ग्रेस केनेडी आणि तिची आई या दोघी एका बग्गीत बसून किंग्सफोर्ड याच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाले. खुदिराम आणि चाकी हे दोघे त्याच परिसरात दबा धरून बसले होते. केनेडी यांची बग्गी अगदी किंग्सफोर्ड याच्या बग्गीसारखीच होती. किंग्सफोर्ड याच्या बंगल्याच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ बग्गी येताच खुदिराम बग्गीकडे धावला. नेम धरून बग्गीवर बॉम्ब फेकला. या बॉम्बचा आवाज 3 मैल परिसरात घुमला. त्यानंतर खुदिराम आणि चाकी यांनी तेथून धूम ठोकली. या धावपळीत खुदिरामच्या चपला तेथेच राहिल्या होत्या. दोघेही 24 मैल पळत वैनी रेल्वे स्टेशनवर जाऊन थांबले. एकमेकांची गळाभेट घेतली. जिवंत राहिलो तर पुन्हा कलकत्त्यात भेटू असं बोलून चाकी दुसऱ्या मार्गानं निघून गेला. खुदिराम यानं किंग्सफोर्ड याची बग्गी समजून केनेडी यांच्या बग्गीवर बॉम्ब फेकला होता. त्यामुळं क्लबमधून थोड्या उशिरानं बाहेर पडलेला किंग्सफोर्ड या बग्गीमुळं बचावला होता. बॉम्ब हल्ल्याच्या या घटनेमुळं इंग्रज हादरले. जिल्हा प्रशासनानं तपासासाठी सर्व दिशेला पोलीस पाठवले. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला 5,000चं बक्षीस जाहीर केलं. इकडे खुदिराम वैनी स्टेशनवर आराम करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी स्टेशनवर आलेल्या प्रवाशांमध्ये रात्रीच्या बॉम्बस्फोटाच्या घटनेची चर्चा सुरू होती. त्यावेळी कुणीतरी म्हटलं की किंग्सफोर्ड मेला नाही, इंग्रज महिला आणि तिची मुलगी मारले गेले. ते ऐकून खुदिरामला धक्का बसला. अनवधानानं त्याच्या तोंडातून काय, किंग्सफोर्ड मेला नाही असे उद्गार निघाले. त्याच वेळी स्टेशनवर गस्त घालणारे पोलीस आणि गुप्तहेरांची नजर खुदिरामवर गेली. बंगाली वेशभूषा दमलेल्या आणि अनवाणी खुदिरामला पोलिसांनी संशयावरून लगेचच ताब्यात घेतलं. त्यावेळी सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात त्याच्याकडील एक पिस्तूल खाली पडलं. त्याने लगेचच दुसरं पिस्तूल काढलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. हल्ल्याच्या ठिकाणी सापडलेल्या चपला पोलिसांनी खुदिरामला घालण्यास सांगितल्यावर त्या आपल्याच असल्याचं त्यानं कबूल केलं. मात्र साथीदार चाकी याचं खरं नाव न सांगता दिनेशचंद्र रॉय असल्याचं त्यानं सांगितलं. दुसरीकडं चाकी समस्तीपूर येथे गेला. तेथे नवीन कपडे खरेदी केले. नवे कपडे घालून तो रेल्वेमध्ये बसला. दुर्दैवानं त्याच डब्यात सब इन्स्पेक्टर नंदलाल बॅनर्जी बसला होता. सब इन्स्पेक्टर बॅनर्जी यानं चाकी याचा संशय आला. त्यानं त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चाकी हा दुसऱ्या डब्यात जाऊन बसला. बॅनर्जी यानं त्याबाबत पोलीस ठाण्याला तार केली. त्यावर संशयित तरुणाला त्वरित ताब्यात घेण्याचे आदेश देणारी तार बॅनर्जी याला आली. तो पुन्हा चाकी बसलेल्या डब्यात गेला. चाकी यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला,
मात्र आपण पकडले जाणार याची त्याला कल्पना आली. जिवंतपणे पोलिसांच्या हाती सापडू नये यासाठी त्यानं आपल्या पिस्तुलातून स्वतःवर गोळ्या झाडून 1 मे 1908 या दिवशी मातृभूमीसाठी प्राणांचं बलिदान दिलं. इकडं खुदिरामला अटक केल्यानंतर त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 11 ऑगस्ट 1908 या दिवशी मुझफ्फरपूर जेलमध्ये हातात भगवद्गीता घेऊन मोठ्या धैर्यानं खुदिराम हसत हसत फासावर गेला. त्यावेळी त्याचं वय होतं केवळ 18 वर्षे. देशबांधवांनो, देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवळ वयाच्या 18व्या वर्षी बलिदान देणाऱ्या खुदिरामच्या या धाडसी क्रांतिकार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतिवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.